हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण शिकणार आहोत 7th सेमीचे इंग्लिश आणि त्यातलं चॅप्टर होतं इन अ क्लास ऑफ देअर ओन. फर्स्ट पार्ट मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे मुलांना. आता आपण सेकंड पार्ट बघणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं की एक क्लास असतो ज्याच्यामध्ये 60 गर्ल्स अँड बॉईज असतात आणि त्यांच्यामधली जी युनिटी आहे त्या युनिटीमुळे त्यांचा जो क्लास आहे हा कसा स्पेशल असतो हे आपण बघितलेलं होतं. पण त्या क्लासमध्ये आपल्याला माहिती झालं की मुलांना फार कमी मार्क्स आले होते आणि म्हणून मिसेस देसाई ज्या त्यांच्या क्लास टीचर होत्या त्या त्यांच्यावर थोड्याशा डिसअपॉइंट होत्या, नाराज होत्या. सो आपण आता याचं सेकंड पार्ट बघणार आहोत. बघा पार्ट 2. बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपण आधीच्या पार्टमध्ये शिकलो होतो की क्लासमधले जी मुलं होते जेव्हा त्यांनी मॅमचं बिहेवियर बघितलं त्यांच्याबद्दल की त्या किती अपसेट झालेल्या होत्या आणि मग त्यांनी डिसाईड केलं की आपण क्लास संपल्यानंतर, शाळा संपल्यानंतर आपण काय करूया, एक ग्रुप जवळ म्हणजे ग्रुप बनून एक आपण काय करूया, डिस्कशन करूया सगळे एकत्र येऊन. तर ते डिस्कशन करत होते. ते डिस्कस करताना काय म्हणते आहे की बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. म्हणजे त्यांना आपल्यावरती काय झालं पाहिजे, काय व्हायला पाहिजे, प्राऊड फील व्हायला पाहिजे. कोणाला? मिसेस देसाईला. बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू आस्क्ड सुनील. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. इथे सुनील म्हणतोय की असं कसं पॉसिबल आहे, आपण कसं त्यांना खुश करू शकतो. शी वोंट बी हॅपी म्हणजे ती त्या आनंदी होणार नाही. केव्हापर्यंत त्या खुश होणार नाही, जोपर्यंत आपल्याला एक्झाममध्ये आपण चांगले स्कोअर करत नाही तोपर्यंत मॅम काय होणार नाही आहे, मॅम खुश होणार नाहीत. अँड देन सडनली इट क्लिक्ड. येस, आय सेड वाय नॉट, वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. ते एकमेकांसोबत बोलायला लागले आणि ते सांगत आहेत की का, वाय इट्स नॉट पॉसिबल. हे पॉसिबल का नाही आहे, हे पॉसिबल आहे. वी विल मेक इट पॉसिबल. आपण हे पॉसिबल करू शकतो. आपल्याला यासाठी काय यावं लागेल, एकत्र यावं लागेल. आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, एकत्र येऊन काम करावं लागेल. राईट सेड आकाश, लेट्स डू इट. आकाश काय म्हणतोय, अगदी बरोबर आहे, आपल्याला हे केलं पाहिजे. सो द नेक्स्ट डे वी, द होल क्लासला त्यांनी काय सांगितलेलं आहे, वी म्हणून म्हटलं म्हणजे आम्ही. दुसऱ्या दिवशी ते सगळेजण सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शन हा वर्ड लक्षात ठेवा, याचं तुम्हाला शॉर्ट फॉर्म पुढे आलेला आहे. सो द नेक्स्ट डे वी सॅट टुगेदर म्हणजे आम्ही एकत्र बसलो दुसऱ्या दिवशी आणि डिस्कस करायला लागलो. आम्ही एक प्लॅन ऑफ ॲक्शन बनवला. आम्ही आमचा ॲक्शन प्लॅन बनवला की आम्हाला कशा पद्धतीने काम करायचं आहे. वी ऑल अग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शूड हेल्प अदर्स. म्हणजे ज्या मुलांना चांगले मार्क्स एक्झाममध्ये येतील ते दुसऱ्या मुलांना काय करतील, हेल्प करतील. ज्या मुलांना इतर सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स आहेत, हुशार मुलं, त्यांना काय करतील, मदत करतील. दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती. शी इज द मॅथ्स जीनियस इन अवर क्लास. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टेड. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. नियती काय म्हणते आहे की दॅट इज व्हेरी वेल, ही खूप चांगली गोष्ट आहे. ती नियती जी होती ती मॅथ्समध्ये काय होती, जीनियस होती. तिला मॅथ्समध्ये चांगली ती स्कोर करायची. पण नियतीला एक इश्यू होता. ती काय म्हणते की मी खूपदा ट्राय केलेलं आहे सर्वांना हेल्प करण्यासाठी, पण कुणालाही माझी मदत नको आहे. परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. सोली म्हणतोय की कदाचित तू खूप जास्त बॉसी असेल. असं होतं ना, काही काही आपण जे हुशार मुलं असतात आणि आपण त्यांना जर विचारायला गेलो मुलं की मला हे समजत नाही, कॅन यू एक्सप्लेन मी, तर ती मुलं थोडेसे रूड आपल्याशी बिहेवियर करतात. त्यांचं रूड बिहेवियर असते मग आपल्याला त्यांच्याकडून कुठलीही गोष्ट नको असते. तर त्याचप्रमाणे सोली काय म्हणतोय की मे बी तू काय आहे, खूप जास्त कदाचित तू काय असू शकते, बॉसी असू शकते. तू खूप जास्त बॉसगिरी तर नाही करत ना. We have better things to do after school. Who wants to sit and do maths, said Nilesh. You can help by giving us the answer. So निलेश काय म्हणते की आपण ह्या सगळ्या गोष्टी कधी करूया, क्लास संपल्यानंतर. तर कोणाकोणाला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट आहे किंवा मॅथ्स शिकून घ्यायचं आहे त्यांनी इथे बसायचं आणि हे करायचं.
नियती तू आम्हाला काय करशील, तू आम्हाला जे जे आमचे सम्स राहिलेले आमचे एक्झाम्पल राहिलेले आहे मॅथ्सचे त्याचे तू आम्हाला काय कर आन्सर दे, त्याचे आन्सर तू आम्हाला दे, आम्ही काय करूया त्याचं कॉपी करून आम्ही आमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ, असं कोण बोलतोय, निलेश बोलतोय. सी व्हॉट आय मीन सेड नियती अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. ती काय म्हणते की मला काय म्हणायचं आहे तुम्ही समजून घ्या. दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. जर तुम्ही सारखं कॉपी करत राहिला एकमेकांचं तर तुम्हाला चांगले मार्क्स भेटणार आहे का? नाही. जर तुम्हाला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स पाहिजे असेल तर तुम्हाला आधी मॅथ्स समजून घ्यावा लागेल. तर तरी पण सुद्धा जर तुम्ही नुसतं कॉपी करत असेल तर तरीसुद्धा तुम्ही काय राहणार, मागे राहणार, असं नियती म्हणत आहे. This will not do, said Akash. Do you think this Desai madam will be proud of a class of copycats? You must study till you understand your maths. Well, it's a rule and you have to follow it. इथे आकाश काय म्हणतोय की असं चालणार नाही. आणि ज्या मिसेस देसाई आहे त्या कधीही अशा गोष्टीला खुश होणार नाही की आपण एकमेकाला, देसाई मॅडम खुश होणार आहे का की आपण जर एकमेकांचं कॉपी करतोय का, आपण कॉपी कॅट बनायचं आहे का, आणि आपण कॉपी कॅट बनल्यावर देसाई मॅडमला आनंद होणार आहे का? तर नाही. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मॅथ्स समजून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपल्याला मॅथ्स समजत नाही, टिल यू अंडरस्टँड, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि हा रूल everyone has to follow it. And what if they don't and there are many like them, said नियती. आणि नियती इथे म्हणत आहे की व्हॉट इफ दे डोंट, आणि मग त्यांना जर नाही करायचं असेल तर याच्यासारखे खूप सारी लोकं आहेत, मग काय करायचं? आय हॅव ॲन आयडिया, सेट सोली. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट्स. सोलीला एक आयडिया आलेली आहे. सोली सांगते की आपण काही स्टुडंट्सला काम देऊया, जसं की सर्च लाईट, हे त्यांनी नाव दिलेलं आहे. दे विल विजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी वॉट वी स्टडी. सर्च लाईट्सचं काम काय असेल? जे स्टुडंट्स सर्च लाईट म्हणून काम करतील त्यांचं काम काय असणार आहे, ते प्रत्येक मुलांच्या घरी जाऊन व्हिजिट करतील आणि ते घरी गेल्यानंतर त्यांना विचारतील की तुम्हाला कुठे, कशा, कोणत्या सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम येत आहे. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क्ड निलेश. आणि जर मग आपल्याला काही डिफिकल्टीज असतील तर let us also have a study guards like Niyati who will help us out of our difficulties. So searchlights जेव्हा प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज घेऊन येतील, मग त्या डिफिकल्टीजला कसं सॉल्व करणार आहे? सो नियतीसारखे जे एक्सलंट मुलं आहेत, जे खूप हुशार मुलं आहेत, ते स्टडी गार्ड्स म्हणून काय करतील, काम करतील. ते काय करतील, त्या मुलांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यामध्ये हेल्प करतील. त्यांचे जे पण काही डिफिकल्टीज असतील ते सॉल्व करण्यामध्ये त्यांना हेल्प करतील. That's a great idea, said Sunil. Let's have study guards for every subject. ही खूप चांगली आयडिया आहे. आता आपण काय करूया, ईच अँड एव्हरी सब्जेक्टसाठी आपण स्टडी गार्ड सिलेक्ट करूया. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द सर्च लाईट अँड काय आहे, सर्च लाईट अँड स्टडी गार्ड. बघा त्यांनी दिलेलं आहे इथे, तुम्हाला हे पण विचारलेलं आहे बघा, व्हॉट डू दिस शॉर्ट फॉर्म स्टँड फॉर. तर हे काय आहे, SLS म्हणजे काय मुलांनो, सर्च लाईट्स. आणि SGS म्हणजे काय, हे बघा, SLS म्हणजे सर्च लाईट, SG म्हणजे काय, स्टडी गार्ड्स, आणि POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन. ओके. सो इथे म्हटलेलं आहे बघा, इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द सर्च लाईट्स अँड study guards. We put the POA in motion immediately. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. त्यांनी म्हटलं की कोणालाही समजायला नको की इथे कोण आहे, सर्च लाईट कोण आहे, परत स्टडी गार्ड कोण आहे, आणि आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे हे कोणालाही समजलं नाही पाहिजे. वी डिड दिस विदाऊट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स. हे कुठल्याही टीचर्सला न सांगता हे आपल्याला सिक्रेटली करायचं आहे. वी वॉन्टेड टू गिव मिसेस देसाई अ सरप्राईज. आम्हाला कोणाला सरप्राईज द्यायचं आहे, आपल्याला मिसेस देसाईला. बट शी इज रिअली टू गुड. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. मिसेस देसाई यांनी काय केलं होतं, त्यांनी त्यांच्या क्लासमध्ये त्या जेव्हा गेल्या तेव्हा त्यांना समजलं होतं की क्लासमध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी चाललेलं आहे. बिकॉज शी वॉज सो स्मार्ट. ती खूप हुशार होती, त्यामुळे तिने पटकन काय केलेलं होतं, ग्रॅब केलं होतं की समथिंग काहीतरी चाललेलं आहे.
Something is at work in this class, I'm sure, she said. No one is ever absent. Everyone pays attention during lessons, and I see a different look in your eyes. Something has happened. आणि ती काय बोलली की या क्लासमध्ये काहीतरी चाललेलं आहे, मला खात्री आहे, कारण कोणीही आता अब्सेंट राहत नाही आहे. सर्वजण अटेन्शन काय करत आहे, क्लासरूममध्ये सब्जेक्ट्सकडे देत आहे, शिकवण्याकडे देत आहे. कुणीही इकडे तिकडे बघत नाही. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. आणि आता तुमच्या डोळ्यांमध्ये मी ते बघू शकत आहे. सो देन वी हॅड टू टेल हर शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडिया, सच डिटर्मिनेशन. देर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. आणि फायनली मुलांनी मिसेस देसाईला सांगितलं, देसाई मॅमला सांगितलं की नेमकं काय झालेलं आहे. आणि देसाई मॅम खूप इम्प्रेस झाल्या त्यांच्यावर. आणि ते काय बोलले, यू पीपल आर रिअली अमेझिंग. तुम्ही अमेझिंग मुलं आहात. तुम्ही खूप चांगल्या आयडियाज घेऊन काम करत आहात. डिटर्मिनेशन म्हणजे काय, एखादी गोष्टीला पूर्णपणे झोकून देण्याची तयारी. देअर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. आणि त्या इथे त्यांचं त्यांना प्रेज करत म्हणत आहे की त्यांची तारीफ करत म्हणत आहे की तुमच्यासारखा दुसरा कुठलाच क्लास नाही. वी फेल्ट सो हॅपी. वी वर ऑन क्लाउड 9. क्लाउड 9 म्हणजे मुलांना खूप जास्त आनंद होणे. मुलांना खूप आनंद झाला होता. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड, honestly, and you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the results. So students, इथे ती मुलं म्हणत आहे की तुम्हाला नाही माहिती आम्हाला किती आनंद झालेला होता आणि आम्ही खूप जास्त ईगरली वेट करत होतो की कधी सेकंड टेस्ट होणार आणि आम्ही ती टेस्ट देऊ. This time when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each one of us personally. आणि जेव्हा सेकंड टेस्ट झाली आणि त्याचे रिपोर्ट कार्ड्स घेऊन जेव्हा देसाई मॅम क्लासमध्ये आलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती. आणि ती स्माईल सोबत त्यांनी काय केलं होतं, प्रत्येक मुलांना कॉंग्रॅच्युलेट केलं होतं पर्सनली. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well. आणि प्रत्येकजण काय करत होते, आशा करत होते की सगळ्या मुलांनी सेकंड टेस्टमध्ये चांगलं केलं असेल. बट अलास देअर वर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स अँड सम हॅड इवन फेल्ड. पण तरीही काही मुलांना कमी मार्क्स मिळाले होते काही सब्जेक्टमध्ये आणि काही मुलं लिटरली फेलसुद्धा झाले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड. आणि तिथे आम्हाला खूप जास्त काय वाटत होतं, वाईट वाटत होतं, कारण त्यांना देसाई मॅमला हे प्रूफ करून द्यायचं होतं की ते खूप जास्त काय करत आहे, मेहनत करत आहेत आणि ते चांगलं बनण्याचं काम करत आहेत. नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बेअर इट. नैनाच्या कार्डमध्ये, रिपोर्ट कार्डमध्ये रेड मार्क होता. रेड मार्क केव्हा असतो, जेव्हा आपण फेल होतो तेव्हा रेड मार्क दिल्या जाते. आणि ही गोष्ट तिला अजिबात सहन होण्यासारखी नव्हती. तिला फार वाईट वाटत होतं. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सॉफ्ट. ती रडत, सॉफ्ट म्हणजे काय, रडणे. ती रडत रडत म्हणाली की मी माझ्या संपूर्ण क्लासला मी काय केलेलं आहे, खाली पाडलेलं म्हणजे खूप जास्त मी निराशादायक काम केलेलं आहे. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. आणि मिसेस देसाईनी काय केलं आहे, त्या मुलीला जवळ घेऊन तिला हग केलं. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर and hugged her. No, Naina, you haven't let anyone down. Look at your card. Last time you had got only 2 out of 50 in science and this time it's 16. आणि देसाई मॅम आहे त्यांनी तिचं रिपोर्ट कार्ड बघितलं आणि तिला सांगत आहे की काय डिफरन्स आहे. लास्ट टाईम शी गॉट ओनली 2 मार्क्स इन सायन्स एक्झाम बट नाव शी गॉट 16 मार्क्स. तिला किती मार्क्स मिळाले होते, 16 मार्क्स मिळालेले होते आउट ऑफ 50. सो यावेळेस तिला काय झालेलं आहे, जास्त मार्क्स मिळाले म्हणजे तिने कुठेतरी काय केलेले, मुलांना इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. दॅट्स क्वाईट अ लीप. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. ती म्हणत आहे की तुम्ही काय केलेलं, राईट डायरेक्शनमध्ये तुझं स्टार्ट झालेलं आहे आणि तू कंटिन्युअसली जर अशाच पद्धतीने अभ्यास केली तर ऑब्व्हियसली तू एक दिवस काय होशील, चांगल्या मार्काने पास होशील. आय एम प्राऊड ऑफ यू.
I know you will keep it up. I am proud of you, each one of you. Can you guess what happened in the next test? आणि इथे मिसेस देसाई म्हणत आहे की मला तुमच्यावर खूप खूप अभिमान आहे, तुमच्या सर्वांवर. कॅन यू गेस व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट? आणि म्हणते की तुम्ही गेस करा की नेक्स्ट टेस्टमध्ये काय असणार आहे. सो मुलांनो, ही होती छोटीशी स्टोरी जे प्रत्येक क्लासरूममध्ये घडत असते. सो युनिटी इज इम्पॉर्टंट. युनिटी असेल तर आपण काहीही करू शकतो, जसं या मुलांनी करून दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. इफ यू हॅव एनी डाऊट्स अँड क्वेरीज यू कॅन राईट इट इन अ कमेंट बॉक्स. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.